नवीन असाल तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलवर नक्की क्लिक करा, म्हणजे आपल्या व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी मिळत जातील. तर सर्वांना नमस्कार. रॉयल शेतकरी भाग 156 मराठी कथा. कुणाल मम्मीला म्हणाला, आज संध्याकाळी माझे ऑफिसचे सगळे मित्र मैत्रिणी घरी डिनरसाठी येणार आहेत. मी राहुल आणि नेहाला होकार दिलाय, तर प्लीज तू सगळा स्वयंपाक आणि डिनर व्यवस्थित अरेंज कर हा. मम्मीने कुणालकडे शांतपणे पाहिले आणि म्हणाल्या, हो करीन की, त्यात काय एवढं. कुणालने इकडं तिकडं पाहिलं आणि आपला खरा हेतू बोलून दाखवला. आणि मम्मी प्लीज, या आकांक्षाला कोणाच्या नजरेत येऊ देऊ नकोस हं. ती अशी राहते एकदम गावठी. ती सुती साडी, कोपरापर्यंत बंद गळ्याचे ब्लाऊज आणि तेल लावलेले घट्ट वेणीतले केस. माझे सगळे हायफाय मित्रमैत्रिणी तिला बघून हसतील, माझी इज्जत जाईल तिथे. त्यापेक्षा तूच सगळं पुढे होऊन कर, तिला खोलीतच राहायला सांग. पण आता आपल्याच मुलाच्या तोंडून स्वतःच्याच पत्नीबद्दल असे शब्द ऐकून मम्मीला तर आतून प्रचंड राग आला होता. पण तो राग त्यांनी चेहऱ्यावर दाखवला नाही. कुणालला धडा शिकवायचा आणि आकांक्षाला आदर मिळवून द्यायचा, हे त्यांनी ठरवलं होतं. मम्मी चेहऱ्यावर एक गूढ हसू आणत म्हणाली, बरं बेटा, तू काळजी नको करू, मी सगळं व्यवस्थित सांभाळते. तुझ्या मित्रांसमोर तुझी इज्जत जाईल असं मी काही होऊ देणार नाही. कुणालला वाटले की मम्मीने त्याचं ऐकले. तो निर्धास्त होऊन हसत हसत ऑफिसला निघून गेला. पण त्याला काय माहित होतं, मम्मीच्या डोक्यात तर आता एक रॉयल प्लॅन तयार झाला होता, आकांक्षाचा मेकओव्हर करायचा. पण आता मम्मीने आकांक्षाला जवळ बोलवून घेत म्हणाल्या, बेटा आकांक्षा, आजपासून तू कुणालला भाव अजिबात द्यायचा नाही. आणि ती चकित होऊन त्यांच्याकडे पाहत म्हणली, पण मम्मी अहो ते. तर मम्मी तिला मध्येच थांबवत म्हणाल्या, पण बिन काही नाही, बघ आता तोच तुला भाव देतो की नाही. चल आवर पटकन, आपल्याला बाहेर जायचं आहे. कुणाला ऑफिसला गेल्या गेल्या मम्मीने लगेच प्लॅनवर काम करायला सुरुवात केली. तिने आकांक्षाला बोलवून सांगितले, आकांक्षा चल आवर पटकन, आपल्याला बाहेर जायचं आहे. आकांक्षाने काही विचार न करता तिची साधी सुती साडी नेसली आणि ती मम्मी सोबत निघाली. मम्मी तिला घेऊन पुण्यातल्या एका अत्यंत प्रसिद्ध आणि हायफाय ब्युटी सलोन मध्ये आली. तिथे गेल्यावर आकांक्षा घाबरली. ती म्हणाली, मम्मी आपण इथे कशाला आलो. मम्मीने तिचा हात हातात घेतला आणि म्हणाल्या, आकांक्षा, आज तुझ्या नवऱ्याला दाखवून द्यायचं आहे की आधुनिक जगाशी चालणाऱ्या शहरात राहणाऱ्या मुली ज्या एका IT मध्ये काम करणाऱ्या नवऱ्याच्या कशा असतात ते, आणि हे आज आपण सिद्ध करून दाखवायचं आहे. आकांक्षा, आज तुझ्या नवऱ्याला दाखवून द्यायचं आहे की गावाकडच्या मुली मनात आणेल तर काय करू शकत नाही. तू साधी राहतेस कारण ते तुझे संस्कार आहेत, तुझी कमजोरी नाही. आज कुणालचे मित्र येणार आहेत आणि आज तू कुणालची डिजिटल ढाल नाही तर घराची मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून त्यांच्या समोर उभी राहणार आहेस. त्यानंतर सलोनच्या एक्सपर्टने आकांक्षावर काम करायला सुरुवात केली. केसांची स्टाईल, केसांमधून पूर्ण तेल पूर्णपणे साफ करून त्या घट्ट वेणीऐवजी तिचे लांबसडक काळेभोर केस हलकेसे कर्ल करून मोकळे सोडण्यात आले होते, जे तिच्या खांद्यावर एका लयीत रुळू लागले होते. त्यानंतर त्यानंतर पुढच्या प्रोसेस स्टार्ट झाल्या. फेशियल, आयब्रो, पेडिक्युअर, मेनिक्युअर सगळं काही करून घेतलं आकांक्षाचं त्यांनी. तसंही श्रेया म्हणजे मम्मी पप्पा सोबत गाव सोडून शहरात स्थायिक झाल्या तेव्हा तेव्हा त्यांनी पण हे सगळं शिकूनच घेतलं होतं. शहरी राहणीमान अंगीकृत केलं होतं. तसं पण विजेंद्र यांना त्यांना म्हणजे पप्पांना तिच्या गावाकडच्या राहणीमानाशी काही समस्या नव्हती. पण ही आजकालची मुलं, यांना बायको एकदम हिरोईन सारखी हवी असते ना. भले तिला स्वयंपाक येऊ अथवा न येऊ, किंवा तिच्या हाताखाली काम करायचं का म्हणणे तरी करायला ते तयार होतील. पण संस्कारी, आज्ञाकारी, विनम्र, साधी राहणी असणारी, सावळी असलेली किंवा गर्विष्ठ वागणारी, मोठ्यांचा मानपान न देणारी, तीच पटते. फक्त राहायला मॉडर्न हवी. ते म्हणतात ना, मला पहा आणि पानफुल व्हा, किंवा देखना दिवा आणि भिंतीवर ठेवा, असंच काहीच झालं होतं कुणालचं. पण आता त्याची मम्मी हे सगळं त्याच्या डोक्यातून नक्की काढणार म्हणजे काढणार, कारण त्या पण गावातल्या होत्या आणि पप्पांनी त्यांना असा दुरावा कधीच दिला नव्हता. पण कुणालने मात्र एका रात्रीतच तिचं सगळं आयुष्य बदलून टाकल्यासारखं केलं होतं. त्यानंतर काही वेळाने त्या शॉपिंगसाठी गेल्या. साडी आणि ब्लाऊज मम्मीने खास आकांक्षासाठी एक अत्यंत महागडी, डिझायनर आणि मॉडर्न लुक देणारी सिल्कची साडी निवडली होती. शॉपिंगला गेल्यावर तिला बऱ्याच साड्या, नवीन ड्रेस, सुंदर वन पीस जसं प्रियाला घेत होत्या तसंच सगळं घेतलं आणि घरी आल्या. तिच्या पारंपरिक कोपरापर्यंतच्या बंद गळ्यांच्या ब्लाऊज ऐवजी एक अत्यंत स्टायलिश बोटनेक आणि डिझायनर ब्लाऊज तिला घालायला दिला आणि म्हणाल्या, आज आवरून झाले की तू तयार हो.
आणि मी सांगते तसंच तयार हो. त्यांनीच आज तिला तयार व्हायला मदत केली आणि सांगितले की पुढे असंच तयार व्हायचं इथून. आणि अतिशय हलका, नॅचरल आणि चेहऱ्याची उजळण वाढवणारा मेकअप करण्यात आला. कपाळावरच्या साध्या टिकलीऐवजी एक छोटीशी नाजूक निशाणी स्टोनची टिकली लावली. नाकात पण सुंदर एक छोटीशी खड्यांची मुरडी घातली, जेणेकरून तिच्या सुंदरतेमध्ये 4 चंद्र लागतील. आणि खरंच आकांक्षा आता खूप छान दिसत होती. जेव्हा आकांक्षा पूर्णपणे तयार झाली, कपाटाच्या मोठ्या आरशासमोर उभी राहिली, तेव्हा तिलाच ओळखून येत नव्हते की ती मीच आहे म्हणून. ती साधी आणि गावरान दिसणारी आकांक्षा आता अत्यंत सुंदर, ग्लॅमरस, मॉडर्न आणि त्याच वेळी कमालीची रॉयल दिसत होती. तिच्या चेहऱ्यावरचा तो आत्मविश्वास एखाद्या मोठ्या कंपनीच्या सीईओ सारखा वाटत होता. आणि ती स्वतःला आरशात पाहून गोड गोड हसली आणि मम्मी म्हणाली, काय ग आकांक्षा, आज कुणीतरी तुला बघून पुरतं फ्लॅट होणार आहे. तशी ती खूपच लाजून मम्मीच्या गळ्यात पडून म्हणाली, काय हो मम्मी तुम्ही पण. तर मम्मी तिच्या कानाच्या मागे एक स्वतःच्या डोळ्यातलं काजळ लावत म्हणाल्या, अरे बापरे, काय आकांक्षा, लाजल्यावर कसली भारी दिसतेस तू. एकदम अहिल्यानगरच्या स्टाईल मध्ये बोलल्या त्या. असं म्हणून तिला चिडवलं. सती ही खूप खूप लाजून म्हणली, मम्मी आम्ही नाही जा. तेव्हा त्या म्हणल्या, जा काय, चला आता बाहेर, सगळे येतील, कॉफी बनवूयात आपण आधी. आणि असं म्हणून दोघी जणी किचन मध्ये गेल्या. आणि आता ही संध्याकाळची वेळ झाली. कुणालचे मित्र राहुल, नेहा आणि इतर 4-5 जण पुण्याच्या घरात दाखल झाले. सोफ्यावर बसून गप्पा रंगल्या होत्या. कुणाल खूप खुशीत होता, कारण त्याला वाटलं होतं की आकांक्षा आत खोलीत लपून बसलीये. पण अरे कुणाल, तुझी मम्मी खरंच खूप छान आहे, पण ती वहिनी कुठे आहे रे, आम्हाला त्यांना भेटायचं आहे, नेहाने विचारले. आणि तो म्हणला, हो ना. राहुल म्हणाला, हो ना, वहिनींना बोलव ना प्लीज, राहुल म्हणाला. आणि कुणाल थोडा अडखळत म्हणला, अरे ते आकांक्षाची जरा तब्येत बरी नाहीये. आणि त्याने कुणालने वाक्य पूर्ण व्हायच्या आतच किचन मधून आकांक्षा कॉफीचा ट्रे घेऊन हळूच चालत आली. तिच्या पैंजणांचा आवाज सगळ्यांच्या कानावर आला आणि सगळ्यांच्या नजरा त्या पैंजणांच्या आवाजामुळे तिकडे वळाल्या. हॉलमध्ये हलकीशी शांतता पसरली आणि सगळ्यांच्या नजरा आता किचनच्या दाराकडे वळाल्या. तिथून आकांक्षा अत्यंत संत, आत्मविश्वासाने आणि रुबाबदार पावलांनी हॉलमध्ये आली. तिच्या अंगावर ती डिझायनर साडी नक्षीकांत खुलून दिसत होती. हवेत उडणारे ते मोकळे केस आणि तिच्या चेहऱ्यावरचा तो मंत्रमुग्ध करणारा सुखाचा तोरा. ती चालत येत असताना हॉलमध्ये सगळे मित्र थक्क होऊन तिच्याकडेच पाहत राहिले. कुणालने जेव्हा आकांक्षाला या रूपात अचानक समोर पाहिले, तेव्हा त्याच्या हातातील पाण्याचा ग्लास खाली पडताच राहिला. तिनं सगळ्यांना कॉफी दिली आणि कुणालच्या समोर ट्रे पकडला, पण त्याचं तर लक्षच नव्हतं. त्याचं लक्ष तर वेगळीकडेच होतं. तो तिला पाहण्यातच दंग झाला होता. आणि ती त्याच्याकडे पाहत त्याच्या समोर ट्रे धरून म्हणाली, कॉफी घेताय ना. तर तो काहीच म्हणाला नाही. तो चकित झाला, त्याचे डोळे विस्फाटले आणि त्याचा श्वास जणू काही काळासाठी थिजून गेला. हीच आकांक्षा, माझी आकांक्षा आहे काय. कुणालला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. ज्या आकांक्षाला तो 2 दिवसांपूर्वी गावठी म्हणून बेडवर ढकलून आला होता, ती आज पुण्यातल्या कोणत्याही मॉडर्न मुलीपेक्षा 1000 पटीने जास्त सुंदर आणि एलिगंट दिसत होती. आणि तिनं अत्यंत हळुवारपणे म्हटलं, हॅलो एव्हरीवन, वेलकम होम, आय एम आकांक्षा. आकांक्षाने अत्यंत गोड आणि इंग्रजीत आत्मविश्वासाने सर्वांचे स्वागत केले. ओ माय गॉड कुणाल, तुझी वाईफ किती ब्युटिफुल आहे आणि किती स्टायलिश आहे. तरीही तू लग्न झाले की लगेच 2 महिने मुंबईला गेला. खरंच कुणाल, तू पागल आहेस काय रे. तू तर बोलला होतास की ती साधी आहे, तर ती एखाद्या मॉडर्न क्वीन सारखी दिसते रे. नेहा भारावून जात तिला पाहत म्हणाली. आणि राहुलने पुढे होऊन आकांक्षाला हात जोडले आणि म्हणाला, नाईस टू मीटिंग यू वहिनी. कुणाल, खरंच खूप नशिबान आहेस तू, तुझी बायको खूप सुंदर आहे. कुणाल मात्र अजूनही स्वप्नात असल्यासारखा आकांक्षाकडे एकटक पाहत होता. आकांक्षाने हळूच कुणालकडे पाहिलं आणि तिच्या ओठांवर एक विजयी आणि रॉयल हसू उमटलं होतं. कुणालच्या अहंकाराची सिस्टीम आज त्याच्याच घरात पूर्णपणे क्रॅश झाली होती. आणि काय म्हणतात ना, शब्द कमी पडत होते आज आकांक्षाच्या बाबतीत कौतुक करण्यासाठी. आणि तेवढ्यात हॉलमध्ये गप्पांची मैफिल आता रंगलीच होती. पण कुणालचे लक्ष मात्र गप्पांमध्ये कमी आणि आकांक्षावरच जास्त होते. आकांक्षा तिच्या या नव्या मॉडर्न आणि रॉयल लुकमध्ये अत्यंत सहजपणे
वावरत होती. राहुल, नेहा आणि ऑफिसच्या सर्व मित्रांशी ती अगदी हसतमुखाने आणि आत्मविश्वासाने बोलत होती. इंग्रजीत सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं देत होती. तिचे ते मोकळे सोडलेले केस आणि तिच्या डिझायनर साडीचा तोरा कुणालच्या काळजाचा ठोका चुकत होताच. आणि खरंच वहिनी, खरंच कुणालने आम्हाला तुमच्याबद्दल जे सांगितलं होतं ना, तुम्ही तर त्याच्या पूर्ण उलट आहात बरं का, राहुल जेवताना म्हणाला. आणि झालं. आता कुणालला वाटलं त्यांनी बोललेल्या गोष्टींचं भांड फुटतंय की काय, आणि ते झाकण्यासाठी कुणाल राहुलला म्हणाला, आता बहाणा बनवणं त्याला साहजिक होतं. तो कुणालने लगेच राहुलला डोळ्यांनीच गप्प राहण्याचा इशारा केला आणि विषय बदलत म्हणला, अरे राहुल, भाजी घे ना, मम्मीने खास बनवली. कुणाल मित्रांसोबत आकांक्षाशी खूप गोड आणि प्रेमाने वागण्याचा आव्हानत होता. तो सारखा तिच्या जवळ जाण्याचा, तिचा हात पकडण्याचा प्रयत्न करत होता, जेणेकरून मित्रांना वाटेल की त्यांच्यात खूप प्रेम आहे. पण आकांक्षा खूप हुशार होती. ती कुणालला भाव अजिबात देत नव्हती. कुणाल जवळ आला की ती लगेच प्लेट उचलण्याच्या बहाण्याने किंवा मित्रांना वाढण्याच्या बहाण्याने बाजूला व्हायची. कुणालची ही अवस्था बघून किचनच्या कोपऱ्यात उभी असलेली त्यांची मम्मी गालातल्या गालात हसत होती आणि म्हणाली, अब आया ऊट पहाड के नीचे. आणि आता रात्रीचे जवळपास 11:30 वाजले होते. ग्रेट डिनर वहिनी, थँक्यू सो मच, असं म्हणत नेहा, राहुल सर्व मित्रांनी कुणाल आणि आकांक्षाचा निरोप घेतला. घरचे मम्मी पप्पा ही थकून आपापल्या रूम मध्ये झोपायला गेले होते. आता घरात फक्त कुणाल आणि आकांक्षा दोघेच हॉलमध्ये उरले होते. हॉलमध्ये शांतता पसरली होती. कुणालने हळूच आकांक्षाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला. त्याच्या डोळ्यात आता तो जुना राग नव्हता, तर तिच्या रूपामुळे प्रचंड आकर्षण आणि स्वतःच्या चुकीची जाणीव होती. तिचं किचन आवरून घेतलं तिनं, तरीही कुणालची नजर तिच्यावरून खाली पडतच नव्हती. आणि हे तिला स्पष्ट दिसत होतं बरं का. पण भाव द्यायचा नाही हेच ठरलं होतं दोघी सासू सुनेमध्ये. खरंच अशी सासू प्रत्येकाची असावी, जी मुलाच्या बाजूने नाही तर सुनेच्या बाजूने उभी राहणारी होती. तर आता आकांक्षा, तो खूप प्रेमाने म्हणाला. आकांक्षा अत्यंत मऊ आवाजात साथ घातली आणि तिचा हात पकडला. आय एम सॉरी, रिअली सॉरी गो. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. त्या दिवशी रागाच्या भरात मी तुझ्यावर ओरडलो, तुला बेडवर ढकललं. मला माफ कर ना प्लीज. आणि आज तू खरंच खूप म्हणजे खूप सुंदर दिसतेस, तो किचन मध्ये तिला म्हणाला. आकांक्षाने कुणालचा हात झटकला. तिच्या चेहऱ्यावरती गोड हसू जाऊन आता एक करारी भाव आला होता. झालं तुमचं बोलून कुणाल राव? माझ्या साधेपणाची लाज वाटत होती ना तुम्हाला? आज मम्मीने मला ब्युटी सलून मध्ये नेऊन हा लुक दिला म्हणून तुम्ही माझी माफी मागताय ना? जर मी आजही त्याच सुती साडीमध्ये बाहेर आले असते तर तुम्ही मला मित्रांसमोर उभी केली असती का? पण मला माफ करा, हा प्रेडिक्टिव्ह एआय चा अल्गोरिदम नाहीये कुणालराव, की एका क्लिकवर सगळं डिलीट होईल. आकांक्षाने एका झटक्यात कुणालला नकार दिला आणि ती तरातरा आपल्या बेडरूम मध्ये निघून गेली. कुणाल काही काळ हॉलमध्ये सुन्न उभा राहिला, पण आकांक्षाचा तो नवा लुक आणि तिचे सौंदर्य त्याच्या डोक्यातून निघत नव्हते. तिला पाहिल्यापासूनच कुणालच्या रात्रीची झोप उडाली होती. त्याचा जीव पूर्णपणे तिच्यात अडकला होता. असो, बायकोच आहे आपली, जरा मनवलं की मानेल, असा विचार करून कुणाल हसत हसत बेडरूम मध्ये गेला. आकांक्षा बेडवर बसून तिचे दागिने काढत होती. कुणाल हळूच दरवाजा बंद करून बेडपाशी आला. तिच्या अगदी जवळ जाऊन बसला आणि म्हणाला, आकांक्षा, राग सोड ना ग आता. कुणाल तिच्या खांदा पकडणार तितक्यात आकांक्षा ताडकन उठली. तिने कुणालचा हात पकडला आणि जसा कुणालने 2 दिवसांपूर्वी तिला बेडवर ढकललं होतं, तसाच तिने कुणालला जोरात ढकलून थेट बेडरूमच्या बाहेर हॉलमध्ये पाठवलं. आणि तो म्हणाला, अरे आकांक्षा, हे काय? कुणाल हॉलमध्ये सोफ्यावर पडता पडता ओरडला. आकांक्षा दारापाशी उभी राहिली. तिने कुणालकडे पाहिलं आणि गालातल्या गालात एक विजयी हसू आणलं आणि कुणालच्या तोंडावर धाडकन बेडरूमचा दरवाजा बंद करून आतून कडी लावून घेतली. हॉलमध्ये सोफ्यावर बसलेला कुणाल आवासून दरवाजाकडे पाहतच राहिला. अरे पण माझी उशी आणि चादर तरी दे, तो बाहेरून दरवाजा हळूच थाप मारत म्हणला. पण आतून काहीच उत्तर आले नाही. आता खरी जुगलबंदी सुरू झाली होती दोघांची. बेडरूम मध्ये आकांक्षा होती. तिने डिझायनर साडी बदलली, दागिने काढले आणि साधा सुती गाऊन घातला. बेडवर आडवी झाली. 2 दिवसांपूर्वी ज्या बेडवर ती रडली होती, आज त्याच बेडवर तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच रॉयल तोरा आणि आनंद होता. तो पण नवऱ्याला हरवण्याचा होता की नवऱ्याच्या प्रेम जिंकण्याचा होता हे तिलाही कळत नव्हतं. कुणालला योग्य धडा शिकवल्याचे समाधान तिच्या चेहऱ्यावर दिसत होते. हॉलमध्ये कुणाल
ची अवस्था मात्र बघण्यासारखी झाली होती. पुण्याची ती थंड हवा सुटली होती आणि कुणालकडे पांघरायलाच चादरही नव्हती. तो सोफ्यावरून इकडून तिकडे कूस बदलायचा, पण थंडीपेक्षाही जास्त त्याला आकांक्षाच्या त्या रूपाची आणि मोकळ्या केसांची आठवण छळत होती. डोळे मिटले की समोर फक्त आकांक्षा येत होती. तिची ती सुंदरता आठवून कुणालला झोपच येत नव्हती. तो स्वतःशीच म्हणाला, बापरे, अहिल्यानगरची वाघीण आहे ही. नको तिथे पंगा घेतला मी. आणि रात्रभर कुणाल सोफ्यावर गुंडाळी करून पडून राहिला आणि आकांक्षा मात्र बेडरूम मध्ये राणीसारखी शांत झोपली होती. आणि आता जवळपास सकाळी 6:30 वाजता जेव्हा कुणालच्या मम्मी पप्पांनी बेडरूमचा दरवाजा उघडला, तेव्हा त्यांना सोफ्यावर चादरीशिवाय थंडीने कुडकुडत आणि अस्ताव्यस्त झोपलेला कुणाल दिसला. त्याचे डोळे जागे राहून पार सुजले होते. मम्मीने पप्पाकडे बघून तोंडावर हात ठेवला आणि दोघांनीही गालातल्या गालात हसायला सुरुवात केली. मम्मीने कुणालला उठवले आणि म्हणाली, काय हो कुणालराव, प्रोडक्टिव्ह एआय चे एक्सपर्ट ना तुम्ही? मग काल रात्री तुमची सिस्टीम अशी सोफ्यावर कशी क्रॅश झाली हो? आणि कुणालने तर लाजून काहीही उत्तर दिले नाही. तो गुपचूप उठून बाथरूम मध्ये पळाला. पण आता खरा धक्का तर पुढे होता. आकांक्षा बेडरूम मधून बाहेर आली तेव्हा तिचा बदललेला अवतार पाहून कुणाल तर जागच्या जागी खिळला. आकांक्षाने आता स्वतःला पूर्णपणे बदलले होते. तिने सुती साडी ऐवजी एक सुंदर हलकी मॉडर्न कुर्ती आणि प्लाझो घातला होता. केसांची ती तेल लावलेली घट्ट वेणी गायब झाली होती. त्याऐवजी तिने केस छानपैकी वर बांधले होते आणि चेहऱ्यावर एक हलकासा सुबक ग्लो होता. ती साधी राहणीमान आकांक्षा, त्या साध्या राहणीमानात सुद्धा आकांक्षा एकदम स्टायलिश आणि मॉडर्न गृहिणी दिसत होती. कुणालला हा तिचा नवा लुक मनापासून खूप आवडला होता. पण आकांक्षाने अजूनही नो एंट्रीचा बोर्ड दाखवला होता त्याला. आज कसलीही घाई नव्हती, कारण आज सुट्टी होती. आकांक्षाने आज सकाळी सकाळी नाश्त्यामध्ये दालबट्टी बनवली होती, ती पण उकडलेली. पप्पांना आणि मम्मीला खूप आवडली होती, कारण गाव सोडलं तसं गावच्या जेवणाची चव सहजासहजी पुण्यात बनवणे या धावपळीमध्ये शक्य होत नव्हतं. पण आकांक्षाने हे केले होते, तेही सगळ्यांसाठी. पण नाश्त्याला बसल्यावर तो म्हणाला, हे नको मला मम्मी, मला ऑमलेट हवंय, तेही गरमागरम. तर मम्मी म्हणाले, मी आणि पप्पा आज सुट्टीवर आहोत, बाहेर फिरायला जात आहोत, तुला हवंय तर तू स्वतः बनव. तो म्हणला, ए मम्मा, माझं कोणच ऐकत नाही या घरात, राहू दे, मला नाही करायचा नाश्ता. तर पप्पा म्हणाले, बेटा थांब, असं हे भरलेल्या ताटावरून उठायचं नाही बेटा, आकांक्षा जा त्याच्यासाठी ऑमलेट बनव. तर मम्मी म्हणाले, नाही, ती जाणार नाही. अहो, उगीच काही चुकीचं झालं तर ओरडशील तिला. असं असं करा, दोघं मिळून बनवा, आम्ही निघतो. असं म्हणून गाडीची चावी घेतली आणि निघाले फिरायला मम्मी पप्पा. आणि हे दोघं गेले किचन मध्ये. तिनं काहीच न बोलता सरळ सगळं तयार केलं आणि आता चटणी टाकायची वेळ आली. तो तिला फक्त बघत होता आणि हिने खोड काढली. 2 चमचे चटणी त्या अंड्यात टाकली. काही वेळाने तयार रेसिपी ताटात हजर झाली. तिने त्याच्या समोर ते दिली. त्याने तिला बघत बघत एकही घोट पाणी न पिता सगळी खाल्ली. आणि तिला वाटलं होतं तिखटच नसेल म्हणून, पण एक घास तिने त्यातला खाल्ला आणि झालं. अहिल्यानगरची झणझणीत अंडा करी खाणारी ती अक्षरशः डोळ्यातून अश्रू गाळत होती. आणि कुणाल ते पाहून म्हणला, आकांक्षा, तुला काय वाटलं, तू केली म्हणून मी खाणार नाही का ती तिखट अंड्याची पोळी? पण लक्षात असू दे, तुझ्या रागापेक्षा जास्त प्रेम करतो मी तुझ्यावर, आताच नाही तर पहिल्यापासून पण. असं म्हणून तिच्या चेहऱ्यावर एक थंड हवेची फुंकर घातली. तर आजचा भाग कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगायचं आहे. तर जाणून घेऊया पुढील कहाणी पुढील भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि थँक्यू फॉर वॉचिंग. आणि तुमच्या सर्वांचं मत नक्की नोंदवायचं आहे की आकांक्षाने कुणाला माफ केलं पाहिजे की नाही म्हणून.